रघुनाथ जाधव, नेटसब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या वतीनं आपण गलांडवाडी नंबर 1 एस बी पाटील कॉलेज शेजारी गुलाब मुलानी यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आलो आहे. त्यांची ही जी डाळिंबाची झाडं आहेत ही एकूण 500 झाडं आहेत. या डाळिंबासाठी आपण आपलं नेटसब कंपनीचं स्टिमरीज बाय 95 NPK सेट आणि इनटॅक हे जी प्रोडक्ट आहेत हे पहिल्यापासून जैविकमध्ये असणारे प्रोडक्ट त्यांच्या डाळिंब ह्या प्लॉटसाठी दिली होती. तर ह्या प्रोडक्टचा रिझल्ट त्यांना कसा काय आला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. तर सर्वप्रथम मुलानी साहेब, तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना तुमची स्वतःची ओळख करून द्या. नमस्कार, मी गुलाब मुबारक मुलानी, राहणार वरंगळी, एस बी पाटील कॉलेज जवळ, पुणे सोलापूर हायवे. मुलानी साहेब, ही जी तुमची बाग आहे ही टोटली बाग किती एकराचा प्लॉट आहे? टोटल हा 2 एकराचा प्लॉट आहे. 2 एकराचा प्लॉट आहे. कितवा भार आहे हा? हा साधारण 4था बहार आहे. 4था बहार आहे. बरं, आता हा जो 4था बहार आहे तुम्ही, तर ह्या बहाराला आपली नेटसब कंपनीची जे काही जैविक प्रोडक्ट वापरले ती कोणकोणती वापरली आणि कशी कशी वापरली? सुरुवातीला मी ज्यावेळेस सेटिंग पिरियड होती त्यावेळेस आपलं शेत स्टेमरीज बायो 95 फवारण्या घेतल्या, खालून बी सोडलं. म्हणजे स्टिमरीज बाय 95 आणि से त्याच्यावरून फवारण्या घेतल्या. वरून फवारण्या असं किती दिवसाच्या फरकाने घेतल्या? 15 दिवसाच्या फरकाने. 15 दिवसाच्या फरकाने कंटिन्यू तुम्ही याच्या फवारण्या घेतल्या. हो. आणि ड्रिप मधून काय काय दिलं? ड्रिप मधून शेत आणि स्टेमरीज दिलं. शेत स्टिमरीज आणि बायो 95. शेत स्टिमरीज ड्रिप मधून. आणि NPK मध्ये काय दिलं? NPK मध्ये NPK पहिल्यांदा सुरुवातीला सेटिंग पिरियड मध्ये. सेटिंग पिरियड मध्ये NPK तिन्ही दिलं. आता ऍक्च्युली PK चालू आहे. बरं, आता फुगवण क्षमतेसाठी P आणि K चालू आणि शेत. ओके. आता हे जे तुम्ही ड्रिप मधून देताय ते किती दिवसाच्या फरकाने देताय? 15 दिवसाच्या फरकाने. 15 दिवसाच्या फरकाने तुम्ही चालू देताय. बरोबर. आता जर त्याचा रिझल्ट बघितला आपण तर रिझल्ट आपल्याला दिसतो या ठिकाणी. म्हणजे ह्या बागेवर जर तुम्ही फळ बघितलं, आजूबाजूला पाठीमागच्या बाजूला जर तुम्ही प्रत्येक झाडाचं फळ बघितलं तर मला वाटतं जवळपास एका झाडावरती 200 ते 250च्या आसपास फळ असतं. बरोबर. म्हणजे फळांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे. बरं, सेटिंग एकदम जबरदस्त झालं. आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट आहे आता? आता हा 5.5 महिन्याचा प्लॉट आहे. ऍक्च्युली ह्याला 1 महिना टाइम आहे. 5.5 महिन्याचा हा प्लॉट झालाय. अजून तुटिंग ह्या प्लॉटला हार्वेस्टिंग साठी 1 महिना पूर्णपणे बाकी आहे. बरोबर. म्हणजे कलर अजून ह्याला भरपूर येणार आहे. बरोबर. आणि आता जर बघितलं तर आता सुद्धा ह्याला भरपूर कलर आहे. आणि सेटिंग जर बघितलं तर एका झाडाला सेटिंग किती? साधारण 100, 125, 150, 200 असं आसपास सरासरी 150 पावणे 200. 150 पावणे 200 सरासरी सेटिंग आहे. प्रत्येक झाडाला तुम्ही पाठीमागच्या बाजूला सुद्धा बघू शकता की प्रत्येक झाड बघा. म्हणजे बागेमध्ये त्या पलीकडच्या बाजूला हे बघा, अगदी पूर्ण बागेमध्ये टोटली सेटिंग जर बघितलं आपण तर एकदम जबरदस्त सेटिंग. बरोबर. म्हणजे हा जो रिझल्ट मिळाला त्या रिझल्टवरती तुम्ही समाधानी? 100% समाधानी. बरोबर. जमिनीमध्ये तुम्हाला आपलं जे NPK वापरलं त्याचा फरक तुम्हाला काय दिसला मातीमध्ये? मातीचं मल्चिंग भरपूर प्रमाणात झालं. बरं. म्हणजे भुसभुशीतपणा भरपूर वाढला. आणि जे आपल्या NPK मध्ये बॅक्टेरिया आहेत भरपूर प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे अपटेकिंग प्रमाण वाढलं. म्हणजे जमिनीत आपण खतं दिलेले आहेत त्याचं अपटेकिंग प्रमाण तुमचं वाढलं. त्याच्यामुळे NPK चे बॅक्टेरियामुळे भुसभुशीतपणा पण राहिला. प्रमाण आणि पांढरी मुळी प्रचंड प्रमाणात. तेलाचं वगैरे काय तुम्हाला? तेल्या बिलकुलही नाही. तेल्या कसलंही नाही. म्हणजे जैविक यूज केल्यामुळे तेलाचं प्रमाण कसलंही नाही. 100% एक काडी कुठल्याही काडीवरती तेल दिसत नाही आणि झाडं सुद्धा फ्रेश दिसत आहेत. बरोबर. आता हे जे तुम्ही जैविक वापरले त्याच्यामध्ये केमिकल काय यूज केलं किंवा किती टक्के वापरले केमिकल? प्राधान्य ज्यावेळेस लागतं त्यावेळेस दिलेलं आहे. बरं. ऍक्च्युली टोटली बाग 70% जैविकवरच आणण्याचा प्रयत्न केला. 70% बाग जैविकवर आली आपली. 25-30% फक्त केमिकल आपण यूज केलेलं आहे. बरोबर. 25% केमिकल. 25% केमिकल सेटिंग पिरियड मध्ये. आता जवळजवळ 3 महिने झाला आपण केमिकलचा टिपकाही याला मारलेला नाही. फक्त आपल्या इंटॅक आणि शेत स्टेमरीज याच्यावरच हे पूर्णपणे तुम्हाला जे दिसतंय ते आहे. बरोबर. मग सरासरी जर आपण बघितलं तर एका झाडाला माझ्या मते 40 किलोपेक्षा जास्त माल निघू शकतो. नाही, 50 किलो 60 किलो तुम्ही 50 ते 60 कारण की 1 महिना हार्वेस्टिंग साठी टाइम आहे. त्याच्यामुळे 50-60 ग्रॅम आणखी प्लस होणार आहे माल. ओके. बरोबर. आता जर बघितलं तर 300, 350, 400 ग्रॅम पर्यंत साईज गेलेली आहे. म्हणजे ही साईज अगदी 500, 600, 700 ग्रॅमच्या पुढे जाणार आहे. आणि फळांची संख्या सुद्धा भरपूर आहे. त्याच्यामुळे एका झाडाला 60 किलो माल सहज निघू शकतो. आणि झाडांची संख्या किती? 500 झाड आहेत आपल्याकडे. 500 म्हणजे 30 टन माल आपण जर पकडला तर 6-5 30 टन माल याच्यामध्ये निघू शकतो. बरोबर. ह्या रिझल्टवरती तुम्ही समाधानी आहे का? समाधानी. 100% समाधानी आहे. म्हणजे आमच्या इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ शकता या प्रोडक्ट बद्दल? आता जैविक जर जास्तीत जास्त आपण जर वापर केला तर आपण एक्सपोर्टसाठी जास्त त्याचा ट्राय करू शकतो. खरेदीसाठी माल कसा निघेल. जास्तीत जास्त जैविक जर वापर केला तर आपण युरोप एक्सपोर्टसाठी किंवा दुबई एक्सपोर्टसाठी बाकी देशासाठी एक्सपोर्टसाठी आपण ट्राय करू शकतो. ओके. म्हणजे रिसिव्ड फ्री माल निघू शकतो. आणि शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये साईड इफेक्ट काही नाही. दुसरी गोष्ट झाडांचं तुमचं स्ट्रेंथ आहे. लॉंग लाईफ वाढणार आहे. दुसरी गोष्ट झाडं जास्त काळ टिकणार आहे. झाडं जास्त काळ टिकणार आहे. मर
मर कमी राहणार आहे. ओके. एक झाड सुद्धा आमच्या प्लॉट मध्ये आतापर्यंत तुम्हाला गेलेलं दिसणार ओके नाही. म्हणजे भुसभुशीतपणा राहिल्यामुळे मुळ्या खोलवर जात हा. नाही, ऑक्सिजन खेळता राहतो, हा. त्याच्यामुळे मोर रोग होत हो. नाही किंवा बुरशी कसली येत नाही, बरोबर. त्याच्यामुळे तेलाचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी दिसत अजिबात नाही. सुद्धा नाही. ओके मुलांना साहेब, आमच्या नेटसप कंपनीची प्रोडक्ट तुम्ही वापरली, हा. जबरदस्त रिझल्ट घेतला, हा. असा रिझल्ट जसा तुम्हाला आला तसा इतर नाही येऊ, आणि आमच्या कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. धन्यवाद.